रामकृष्ण हरी माऊली. परत एकदा तुमचं संतांचे पाईक या चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आपण आज या ठिकाणी बघणार आहोत जगद्गुरु संत तुकोबारायांच्या गाथ्यातील एक अतिशय गोड अभंग, ज्या अभंगाचं नाव आहे कणभुसाच्या आधारे परिते निवडिता बरे. अतिशय गोड अभंग आहे. ज्या अभंगामध्ये तुकोबारा आपल्याला म्हणताय की जीवनामध्ये एखाद्या मनुष्याकडे, एखाद्या गोष्टीकडे बघत असताना आपली जी भावना आहे ती सकारात्मक ठेवणं गरजेचं आहे. आपण ज्या दृष्टिकोनातून त्या गोष्टींकडे बघतो तो दृष्टिकोन सकारात्मक ठेवणं गरजेचं आहे. कारण जेव्हा आपला दृष्टिकोन सकारात्मक असेल तेव्हा आपण एखाद्या वाईट गोष्टीकडूनही चांगलं ज्ञान घेऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये चांगुलपणा शोधण्याचा प्रयत्न करू शकतो. असाच अतिशय गोड वर्णन करणारा अभंग आपण आज या ठिकाणी बघणार आहोत. जगद्गुरु संत तुकोबारायांनी या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं दिलेले आहेत आणि तुकोबारा आपल्याला पटवून देत आहेत की बाबांनो, वाईट गोष्टींमधूनही जर आपण शोधलं तर आपल्याला चांगलं घेता येईल. आणि जेव्हा केव्हा मनुष्य मेहनत करतो, एखाद्या गोष्टीमध्ये सातत्य ठेवतो तर त्याला यश नक्की भेटतं, असं सांगणारा अतिशय गोड अभंग आहे. आपण पहिले या ठिकाणी अभंग बघूया आणि त्यानंतर बघूया या अभंगाचा भावार्थ. तुकोबाराय म्हणताय कणभुसाच्या आधारे परिते निवडिता बरे, काय घोंगील पाधानी ताका मध्ये घाटी लोली, सई पुढे चेंटा काय लपविसी चाटा, तुका म्हणे ज्ञान दिमाकाची भनभन. बघा काय गोड वर्णन आहे तुकोबारायांचं. तुकोबारा या ठिकाणी म्हणताय, अहो भुसा, जेव्हा केव्हा आपण एखाद्या धान्याचं खळं करतो, एखाद्या बाजरी ज्वारी सारख्या पिकाचं खळं करतो, त्यावेळेस त्या बनग्यासोबत, त्या भुशासोबत काही धान्यही त्याच्यासोबत चाललं जातं. त्या मळणी यंत्रामधून ते भुशासोबत धान्यही बाहेर फेकलं जातं. परंतु असं म्हणायचं का की त्या बनग्यामध्ये, त्या भुशामध्ये धान्याचे कणच नाही आहेत? तुकोबारा म्हणताय नाही, कण भुसाच्या आधारे परिते निवडिता बरे. अहो जर तुम्ही त्या बनग्यांना, त्या भुशाला व्यवस्थित बाजूला सारून जर पाहिलं तर त्याच्यामध्ये सुद्धा चांगले काही काही धान्याचे कण किंवा उत्कृष्ट असं धान्य तिथे गेलेलं असतं. परंतु ते आपल्याला निवडून घ्यावं लागतं, त्याच्यामधून आपल्याला ते शोधावं लागतं. आणि इथे तुकोबाराय म्हणताय की ज्याप्रमाणे जर तुम्ही शोधलं तर त्याच्यामध्येही तुम्हाला चांगले धान्य सापडेल. आता तो भुसा वायाला गेलेला आहे, त्या बनग्या कुठल्याच कामाला येणार नाहीयेत. परंतु तुम्ही जर त्याच्यामध्ये त्या बनग्या बाजूला सारल्या, त्याच्यामध्ये निवडण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये चांगलं धान्य मिळू शकेल, धान्याचे कण मिळू शकतील, असं या ठिकाणी तुकोबाराय म्हणताय. म्हणजे तुकोबारायांना इथे सांगायचं तरी काय आपल्याला, तर तुकोबाराय म्हणताय मनुष्य कितीही नीच असला, कितीही अज्ञानी असला आणि कितीही तुम्हाला चुकीचा वाटला तरी त्याच्यामध्ये काहीतरी चांगलं शोधण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामध्ये एकतरी अशी गोष्ट असेल जी चांगली असेल आणि ते शोधून काढणं ज्ञानी माणसाचं काम आहे. ज्याप्रमाणे भुशामधून धान्य निवडतो त्याचप्रमाणे लोकांमधून चांगुलपणा निवडून घ्या. आणि हे फक्त ज्ञानी माणसाचं काम आहे, तेच हे करू शकतात, असे या ठिकाणी तुकोबारा आपल्याला म्हणताय. बघा तुम्हाला उदाहरण देतो. एखादा मनुष्य आहे जो खूप रागीट आहे, परंतु तो रागीट आहे पण त्याच्याकडे प्रामाणिकपणा आहे. त्याचा जो चांगलेपणा आहे तो त्याच्या प्रामाणिकपणामध्ये दिसून येतो. त्याच्या त्या प्रामाणिक वागण्याने तो मनुष्य किती चांगला आहे हे आपल्या लक्षात येतं. परंतु त्या माणसाचा स्वभाव रागीट आहे म्हणून आपल्याला त्याचा प्रामाणिकपणा कधी दिसत नाही. आपण प्रत्येक वेळी त्या माणसाला म्हणतो की हा लय रागीट आहे, काही खरं नाहीये त्या माणसाचं. परंतु तुकोबारा इथे म्हणताय कणभुसाच्या आधारे परिते निवडिता बरे. अहो तुम्ही त्या व्यक्तीकडे बघा, त्याच्यामधून चांगुलपणा टिपण्याचा प्रयत्न करा आणि तो चांगुलपणा तुम्हाला त्या व्यक्तीच्या प्रामाणिक वागण्यामध्ये दिसेल. ज्याप्रमाणे एखादा शिक्षक आहे, तो शिक्षक
खोडकर विद्यार्थ्यांमध्येही चांगले गुण शोधण्याचा प्रयत्न करतो. बघा, एखादा विद्यार्थी खोडकर आहे म्हणून का त्याच्याकडे दुसरा कुठला चांगला गुण नाहीये का? तर नाही. तुकोबाराय म्हणताय प्रत्येक गोष्टीमध्ये एक ना एक गुण चांगला असतो, परंतु फक्त तुम्हाला काय करायला लागेल? तुम्हाला तो शोधावा लागेल. तो तुम्हाला ज्याप्रमाणे कण निवडून आपण बाजूला काढतो त्याप्रमाणे तो निवडावा लागेल, असे या ठिकाणी आपल्याला तुकोबाराय म्हणताय. म्हणजे तुकोबाराय इथे आपल्याला सकारात्मकतेची भावना आपल्या पुढे मांडली आहे. तुकोबाराय म्हणताय की तुम्ही एखाद्या गोष्टीकडे जर सकारात्मक भावनेने पाहिलं तर तुम्हाला वाईट गोष्टींकडूनही काही चांगल्या गोष्टी घेता येतील. एखादी गोष्ट मुळात वाईट आहे, परंतु तुकोबाराय म्हणताय की जर तुम्ही निवडून घेतलं तर त्याच्यामधून तुम्हाला ज्ञान मिळवता येईल, त्याच्यामधून तुम्हाला चांगल्या गोष्टी शोधता येतील. तुम्हाला अजून एक उदाहरण देतो. बघा, प्रत्येक जण म्हणतं सोशल मीडिया वाईट आहे आणि त्या सोशल मीडियाचा वापर आपण करायला नाही पाहिजे, टाळायला पाहिजे. परंतु तुकोबाराय म्हणताय कन भुसाच्या आधारे निवडिता बरे, परी ते निवडिता बरे. म्हणजे तुकोबाराय म्हणताय अहो, जर तुम्ही त्याच्याकडे योग्य दृष्टिकोनातून पाहिलं, सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं तर तुम्हाला त्याच्यामधून काहीतरी घेता येईल, त्याच्यामधून त्याचा चांगुलपणा टिपता येईल. त्याप्रमाणे सोशल मीडियामध्ये तुम्ही जर विचार केला तर आज लाखो लोकांना सोशल मीडियावरून पैसा कमवता येतोय, लोकांना व्यक्त होता येतंय, लोक एकमेकांसोबत गप्पा गोष्टी करू शकतायत. ही पण त्याची सकारात्मकतेची भावना आपल्या लक्षात घेणं गरजेचं आहे. परंतु तुकोबारायांनी ज्याप्रमाणे म्हटलंय की निवडिता बरे, त्याप्रमाणे आपल्याला निवडून घ्यायचंय की आपल्याला त्या गोष्टीमधून काय घेतलं पाहिजे, आपण काय शिकलं पाहिजे. आता प्रत्येक गोष्टीचा जेव्हा एका ठिकाणी चांगल्या गोष्टी येतात तेव्हा दुसऱ्या बाजूला वाईट गोष्टीही असतात. मग त्या माणसाच्या असू द्या, मग ते एखाद्या गोष्टीच्या असू द्या, अनेक अनेक प्रकारे आपल्याला उदाहरणं बघायला भेटतील. परंतु त्याच्यामधून आपण काय वेचून घेतोय हे खूप गरजेचं आहे, असं या ठिकाणी आपल्याला तुकोबारायांनी सांगितलंय. पुढे तुकोबाराय म्हणताय काय घोंगली पाधानी ताकामध्ये घाटी लोणी. बघा, काय गोड उदाहरण दिलेले तुकोबाराने. तुकोबाराय म्हणताय काय घोंगाली पाधानी ताकामध्ये घाटी लोणी. म्हणजे तुकोबाराय आपल्याला सांगताय अहो, ताकामध्ये लोणी असतंय हे खरं आहे, परंतु ते डायरेक्टली आपण दुधाचं दही केलं आणि त्याला न रवी फिरवता किंवा न त्याला घुसळण घालता आपोआप लोणीवरती येतं का? तर नाही. तुकोबाराय म्हणताय तुम्हाला त्याच्यासाठी प्रयत्न करायला लागेल, तुम्हाला त्या रवीने त्याला घुसळण घालावं लागेल आणि घुसळण घालून 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 तुम्हाला काय करावं लागेल? त्याच्यामधून लोणी बाहेर काढावं लागेल. जोपर्यंत तुम्ही त्याला घुसळण घालत नाहीत तोपर्यंत त्याच्यामधून लोणी बाहेर येणार नाही. त्याप्रमाणे तुकोबाराय म्हणताय तुम्हाला प्रयत्न केल्याशिवाय कुठलीच गोष्ट साध्य होणार नाही. आणि या जगात प्रयत्न जर केलं तर काहीही गोष्ट साध्य होऊ शकते. आणि याचंच तुकोबारायांनी या ठिकाणी आपल्याला उदाहरण दिलेलं आहे. ज्याप्रमाणे तुकोबाराय एका अभंगामध्ये म्हणताय असाध्य ते करीती सायास कारण अभ्यास तुका म्हणे. तुकोबाराय म्हणताय की अहो, असाध्य गोष्टी पण साध्य होत आहेत, परंतु त्याच्यासाठी अभ्यास गरजेचा आहे. त्याचप्रमाणे इथे तुकोबाराय म्हणताय की काय घोंगाली पाधानी ताकामध्ये घाटी लोणी. अहो, तुम्हाला प्रयत्न करावा लागेल तेव्हाच ताकामधून लोणी बाहेर येणार आहे, तेव्हाच एखाद्या गोष्टीमधून तुम्हाला चांगल्या गोष्टी करता येणार आहेत. म्हणजे बघा, इथे तुकोबारायांना सांगायचं हे की जेव्हा तुम्ही श्रम करताय तेव्हा तुम्ही त्या गोष्टीमधून काहीतरी ज्ञान मिळवू शकता, काहीतरी सत्य बाहेर काढू शकता. आणि तुकोबाराय आपल्याला इथे सांगताय की बाबांनो, प्रयत्न करा. जर तुम्ही प्रयत्न केलं तर तुम्ही ज्ञान मिळवू शकता, तुमच्या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचू शकता.
परंतु त्याच्यासाठी प्रयत्न लागतायत. ते फक्त ज्ञान माणसाला बोलून मिळत नाही असं आपल्याला या ठिकाणी तुकोबाराय म्हणताय. बघा, तुम्हाला एक उदाहरण देतो. आजच्या काळामध्ये अनेक जण ज्ञान किंवा अध्यात्माविषयी बोलतायत, पण प्रत्यक्षामध्ये आचरण करत नाहीत. ज्याप्रमाणे एखादा विद्यार्थी पुस्तक वाचतो परंतु त्याचा सराव करत नाही, त्यामुळे त्याची खरी कला त्या विद्यार्थ्याला अवगत होत नाही. त्याप्रमाणे तुकोबाराय म्हणताय, तुम्हाला जर एखादी गोष्ट मिळवायची ना तर त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील, त्याच्यासाठी सातत्य ठेवावं लागेल. जर तुम्हाला एखादी परीक्षा पास व्हायची आहे तर त्याच्यासाठी अभ्यास करावा लागेल आणि अभ्यास केल्यावरच तुम्ही ती परीक्षा पास होऊ शकता. त्याप्रमाणे तुकोबाराय आपल्याला या ठिकाणी म्हणताय की जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत नाही तोपर्यंत काहीच साध्य होणार नाही. फक्त बोलण्याने कुठलीच गोष्ट साध्य होत नाही असं आपल्याला तुकोबाराय या ठिकाणी म्हणताय. पुढे तुकोबाराय म्हणताय, सुईनी पुढे चेंटा काय लपविसी चाटा. बघा, काय गोड वर्णन आहे तुकोबारायांचं. तुकोबाराय म्हणताय, सुईनी म्हणजे नर्स किंवा दवाखान्यामध्ये जिला आपण सिस्टर म्हणतो, यांच्या समोर मुलगा आपण लपवू शकत नाही. ती लगेच ओळखते की त्या मुलाला काय त्रास आहे. ज्याप्रमाणे एखादा डॉक्टर एखाद्या रोग्याचा रोग लगेच ओळखतो, त्याप्रमाणे तुकोबाराय म्हणताय, संत अहंकारी माणसाचा अहंकार, त्याचं अज्ञान आणि खोटेपणा लगेच ओळखतात. दिखावेगिरी करू नका. तुम्ही कितीही साधू वेशात आलात, तुम्ही कितीही भगवे कपडे घातले, कपाळाला गंध लावला, तरी तुकोबाराय म्हणताय संतांकडे ती ताकद आहे की ते क्षणार्धात त्या व्यक्तीचं खोटेपण ओळखू शकतात आणि देवासमोर खऱ्या ज्ञानी व्यक्तीकडे जे काही ज्ञान आहे ते त्याला लपवता येत नाही आणि खोट्याला ते कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरीही लपवता येत नाही. तुकोबाराय म्हणतात, जे सत्य आहे ते सत्य आहे आणि तेच खरं आहे. आपल्याला तुकोबाराय इथे दिखावेगिरीवरती भाष्य करताना दिसत आहेत. म्हणजे बघा, तुम्हाला उदाहरण देतो. एखादा माणूस आहे जो बाहेरून भक्त असल्यासारखा वागतोय, परंतु आतमध्ये त्याच्या मनामध्ये प्रचंड असा गर्व भरलेला आहे. तो गर्विष्ठ व्यक्ती आहे. पण तुकोबाराय म्हणताय, त्याचा जो खरा भाव आहे तो भाव संत लगेच ओळखतात. ज्याप्रमाणे एखादा गुरु शिष्याच्या मुखवट्याकडे, म्हणजे जेव्हा एखादा गुरु विद्यार्थ्याला बघतो तेव्हा तो त्या विद्यार्थ्याकडे बघता क्षणी त्या विद्यार्थ्याच्या मनात काय चाललंय ते ओळखतो. त्याचप्रमाणे तुकोबाराय म्हणताय, त्या बाह्य दिखावे करणाऱ्या व्यक्तींना संत खूप लवकर ओळखतात असं आपल्याला या ठिकाणी तुकोबाराय सांगताय. बघा, तुकोबारायांचं ज्ञान हे किती मोठं आहे. तुकोबारायांकडे किती नम्रता आहे ही त्यांच्या अभंगामधून, त्यांच्या उदाहरणे देण्यावरून आपल्या लक्षात येते. तुकोबाराय म्हणताय, अहो खरा ज्ञानी तोच व्यक्ती आहे ज्याच्याकडे नम्रता आहे. एखादा व्यक्ती खूप ज्ञान आहे परंतु ज्ञानी असूनही जर गर्विष्ठ असेल, जर तो अहंकारी असेल तर त्याला काही अर्थ नाही असं आपल्याला या ठिकाणी तुकोबाराय म्हणताय. पुढे तुकोबाराय म्हणताय, तुका म्हणे ज्ञान दिमाकाची भणभण. बघा, तुकोबाराय म्हणताय, ज्ञान म्हणजे खरा अहंकार नाहीये. ज्ञान म्हणजे एक प्रकारचा अलंकार आहे आणि तो अलंकार त्याच व्यक्तीकडे असू शकतो ज्या व्यक्तीकडे अहंकार नाहीये, ज्याच्याकडे गर्व नाहीये. आज अनेकांना असं वाटतं की माझ्याकडे खूप ज्ञान आहे आणि ते ज्ञान म्हणजे दिमाकाची भणभण आहे असं तुकोबाराय म्हणताय. म्हणजे बघा, जो व्यक्ती खरा ज्ञानी आहे तो कधीच समाजामध्ये सांगत नाही की मी एवढा ज्ञानी आहे. ते लोकांना आपोआप दिसून येतं. त्याच्या बोलण्याच्या शैलीमधून असेल, त्याच्या एखाद्या गोष्टी वागण्याच्या सवयीमधून असेल, आपोआप लक्षात येतं की तो व्यक्ती किती ज्ञानी आहे. परंतु इथे तुकोबाराय म्हणताय की बाबांनो, काही काही लोकांना फक्त दिमाकाची भणभण म्हणजे बोलण्याची सवय असते, बडबड करतात
आणि त्यांना फक्त लोकांसमोर दाखवायचं असतं की मला ज्ञान किती आहे. आणि तो ज्ञान तो बोलताना पण अहंकाराच्या भाषेमध्ये दाखवतो. म्हणून तुकोबाराय म्हणतायत, तुका म्हणे ज्ञान दिमाकाची भनभन. अहो, ज्याच्याकडे नम्रता नाहीये तो व्यक्ती ज्ञानी असूच शकत नाही, असं आपल्याला या ठिकाणी तुकोबाराय म्हणताय. तुकोबारायांचं सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की खरं ज्ञान ज्या व्यक्तीकडे असतं ते ज्ञान त्या व्यक्तीला नम्रता शिकवतं, त्या व्यक्तीला नम्र वागायला भाग पाडतं. आणि ज्या व्यक्तीकडे खोटं ज्ञान असतं तो व्यक्ती अहंकारी असतो, तो स्वतःला ज्ञानी समजतो. आणि तोच व्यक्ती जो स्वतःला ज्ञानी समजतो तोच व्यक्ती सर्वात अज्ञानी असतो, असं या ठिकाणी तुकोबाराय आपल्याला म्हणताय. बघा, तुम्हाला एक उदाहरण देतो. आज काही लोकांना थोडं वाचन करूनही या समाजामध्ये तत्वज्ञान सांगायची सवय असते. म्हणजे काय बघा, ज्ञान माणसाने अवश्य सांगितलं पाहिजे, परंतु जे मला येतंय ते कोणालाच येत नाही आणि माझ्या एवढा ज्ञानी कोणीच नाही, ही जी भावना आहे त्या भावनेवरती तुकोबाराय इथे कठोर प्रहार करतायत. तुकोबाराय म्हणताय, ज्ञान आहे हे मलाही मान्य आहे, परंतु त्या ज्ञानामध्ये जर नम्रता असेल तरच त्या व्यक्तीकडे खरं ज्ञान आहे. ज्याच्याकडे गर्व आहे त्या व्यक्तीकडे कितीही ज्ञान असलं तरी तो व्यक्ती कधीच ज्ञानी होऊ शकत नाही, असं आपल्याला या ठिकाणी तुकोबाराय म्हणते. ज्याप्रमाणे तुकोबाराय म्हणताय की एखादा विद्यार्थी आहे जो थोडं शिकून त्याच्या शिक्षका पुढेच गर्व दाखवतोय, किंवा एखादा मुलगा आहे जो थोडं शिकला की त्याच्या आईवडिलांना अज्ञानी मानायला लागतोय, त्याच्या जीवनामध्ये तो कधीच ज्ञानी होऊ शकत नाही, असं आपल्याला या ठिकाणी तुकोबाराय म्हणताय. ते फक्त दिमाकाची भनभन असणार आहे, तो फक्त बोलूच शकतो परंतु त्याच्याकडे खरं ज्ञान नाहीये, असं आपल्याला या ठिकाणी तुकोबाराय म्हणताय. बघा, आजच्या काळामध्ये या अभंगाचा अर्थ किंवा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कशा प्रकारे होईल, तर तुकोबाराय म्हणताय, इतरांच्या दोषापेक्षा आपण स्वतःच्या गुणांवरती लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. रोजच्या जीवनामध्ये आपण प्रयत्न करत राहिलं पाहिजे. बघा, शेवटी यश त्या भगवंताच्या हातात आहे. आपण कितीही प्रयत्न केला आणि जर नियतीला एखादी गोष्ट मान्यच नसेल तर नियती आपल्याला त्या गोष्टीमध्ये यश मिळवूच देणार नाही. पण प्रयत्न आपण केलं पाहिजे आणि आपण साधना केली पाहिजे, तर आपल्याला यश निश्चित भेटेल. त्यानंतर तुकोबारायने आपल्याला ही शिकवण दिली आहे की स्वतःचा अहंकार ओळखून नम्र राहायला शिका. नम्रता स्वतःच्या अंगी जर आणली तर तुकोबाराय म्हटले, ती नम्रता तुम्हाला ज्ञानी बनवायला शिकवेल आणि तुम्ही ज्ञान असूनही नम्र राहाल आणि तेव्हा तुम्ही खरे ज्ञानी वाटू लागाल, असं आपल्याला या ठिकाणी तुकोबारायांनी सांगितले. तुकोबाराय पुढे म्हणताय की या जगातून गर्व, तुमच्या अंगी जो गर्व आहे ना तो गर्व नष्ट करा. मीच सर्व जाणतो, मलाच सर्व येतंय हा भाव टाळा आणि सतत शिकत राहा. बघा, जो व्यक्ती नम्रपणे राहतो, नम्रपणे वागतो आणि ज्याला स्वतःच्या ज्ञानाचा गर्व नाहीये तो व्यक्ती आयुष्यभर कोणाकडून काहीतरी शिकत राहतो, असं आपल्याला या ठिकाणी तुकोबारायांनी सांगितले. बघा, तुकाराम महाराजांच्या या अभंगामधून अतिशय चांगला संदेश आपल्याला तुकोबारायांनी या अभंगामधून दिलेला आहे आणि जो आपण आजच्या जीवनामध्येही वावरताना उपयोगी आणू शकतो. बघा, माझ्या बुद्धीला जिथपर्यंत विचार करता येईल तिथपर्यंत मी विचार करून जो अर्थ मला मांडता आला तो मी तुमच्यासमोर मांडलेला आहे. जर बोलताना अनावधानाने माझ्याकडून एखादा शब्द चुकला असेल तर मला क्षमा करा. मी तुमच्या चरणी डोकं टेकून सर्वांची माफी मागतो. परंतु जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला मला अजून एखाद्या गोष्टीमध्ये काहीतरी नवीन चांगल्या गोष्टी करण्याचा संदेश द्यायचा असेल तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा. जाताना माझ्या तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. माझ्या तुकोबारायांच्या चरणी नतमस्तक होतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी माऊली.